साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सध्या लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघड होत असून राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी सुरू आहे। येत्या काळात हजारो महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची शक्यता असून आयकर विभागाच्या डेटाच्या आधारे ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्य सरकारकडून आयकर विभागाशी संपर्क साधून महिलांचे उत्पन्न तपासले जात आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की आतापर्यंत सुमारे 2 लाख अर्जांची पडताळणी करण्यात आली असून यामध्ये 2,000 पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिला लाभार्थ्यांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे। लाभार्थी महिलांपैकी 2.5 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, तर 1,10,000 महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे। 1,60,000 चारचाकी वाहनधारक लाभार्थी आहेत। त्याचसोबत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी 7,70,000 इतके आहेत। सध्या राज्य सरकारच्या माहितीनुसार 2,000पेक्षा जास्त लाभार्थी महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत। या आधारावर राज्य सरकारकडून सध्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। या योजनेत सुमारे 2,65,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। त्यापैकी सध्या सुमारे 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत। मात्र सर्व अटी व शर्तींच्या आधारे प्रत्यक्षात फक्त सुमारे 1,20,00,000 महिला या योजनेस पात्र ठरू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे।